पाकिस्तानचा तथाकथित फील्ड मार्शल आसिम मुनीर याची जी फटफजिती झाली आहे ती बघून त्याच्यावरती फक्त दया येते। ट्रम्प मात्र मुनीरवरती फिदा आहेत, ते त्याला मेजवाना देतात आणि इस्लामाबाद येथे बोलणी करण्यासाठी इराणला पाचारण करायला मुनीरलाच पाठवतात। या मुनीरची इराणमध्ये कवडीचीही इज्जत नाही, कारण इराणमधील सर्वच लोक या आसिम मुनीरवरती अमेरिकेचा एजंट म्हणून भरपूर टीका टिप्पणी करत आहेत। तिकडे अमेरिकेच्या CIA सारख्या गुप्तचर यंत्रणांनी मुनीरबद्दल अविश्वास व्यक्त केला आहे। इकडे बोलघेवडा ट्रम्प दुसऱ्यांदा युद्धबंदीची घोषणा करण्यासाठी संपूर्ण श्रेय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानच्या सेना जनरल आसिम मुनीर याला द्यायचा प्रयत्न करतायत। जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश समजणाऱ्या अमेरिकेनं त्यांची प्रशंसा केल्यामुळे त्या दोघांना जणू काही हर्षवायू झाला आहे। पण इकडे इराणमध्ये मुनीर डबल गेम खेळत आहे। इराणचे मित्र आहोत असं दाखवत आहे, निपक्ष आहोत असंही भासवत आहे, पण त्यांचं ढोंग आहे हे म्हटलं जात आहे। जनरल मुनीर यांना अमेरिकेनं मध्यस्थीसाठी का निवडलं याचा काळा इतिहास आहे। ते जेव्हा 10 वर्षापूर्वी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी तेव्हाच्या इस्लामिक रिपब्लिक गार्ड बरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले होते, त्यामुळे त्यांच्या भरोश्यावरती अमेरिकेनं त्यांना संधी दिली। त्यानंतर मुनीर तेहरानला पोहोचले, पण तेथील वृत्तमानपत्रांची मुनीरला अमेरिकेचा पोस्टमॅन म्हणून हिणवलं। अर्थातच इराणी सरकारच्या सूचनेनुसार ते प्रसिद्ध झाले असावे। याच वेळी इराणने आपला 10 कलमी कार्यक्रम त्यांच्या हातात सोपवला, तेव्हा लगेच अमेरिकेच्या 15 कलमी कार्यक्रमाला इराणनं मान्यता द्यावी असा आग्रह धरला होता। थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिका जे जे काही करायला सांगेल ते सर्व काही करण्याचा कार्यक्रम या मुनीरनं आखला आहे। अमेरिकेनं पाकिस्तानला नक्कीच आर्थिक मदत केली असावी, तसेच सौदी अरेबियानं देखील पाकिस्तानला जवळजवळ 10,000 कोटी दिल्याचं उघड झालं अशी वार्ता आहे। एवढी उठापटक करूनही इराण इस्लामाबाद मधील बोलणी करण्यासाठी येण्यास तयार झाला नाही। ट्रम्प यांच्या धमक्याखाली आणि दररोज नवनवीन होणाऱ्या वाचाळ वल्गनानंतर आमचा विश्वास नाही असं इराणनं आता स्पष्ट सांगून टाकलं आहे। आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे ट्रम्प जरी मुनीरबाबत विश्वास दाखवत होते तरीही अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा CIAने मुनीरचा डबल गेम उघडा करून मुनीर यांची चांगलीच भंबेरी उडवली आहे आणि त्यांचं पितळ उघड पाडलं आहे। आता ट्रम्पची मुनीरवरती कधी खप्पा मर्जी होईल हे भविष्यातील वास्तव्य आपण समजून घेतलं पाहिजे, कारण आलबेला ट्रम्प काहीही करू शकतो।